स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा मी लालपरीने प्रवास करत आहे, कारण मी माझ्या माहेरी जात आहे. आणि माहेरी जात आहे ना, कारण दिवाळीसाठी नेहमीच मी जात असते. तर आज पाडवा होता, गर्दी खूप होते, म्हणूनच मी सकाळी लवकरच गेली होती. तर बघा तिथं पोहोचले. त्याच्यानंतर आमचा फराळ वगैरे चालला होता. तर ही माझी मम्मी आहे आणि ही माझी मोठी बहीण आहे आणि ही माझ्या बहिणीचा मुलगा देवांश आहे. तर आम्ही सगळ्यांनी मिळून छान असा फराळ देखील केला. आणि माझ्या बहिणीचं दुकान घालायचं आहे ना, तर मग आज पाडव्याचा शुभमुहूर्त मानला जातो, म्हणून आज कलश पूजन करून घेतलं. आणि थोड्याच दिवसात तुम्हाला तिचं दुकानसुद्धा मी दाखवेन. त्याच्यानंतर बघा, आमच्या गावात अशी परंपरा आहे की जी काही गाई गुरे म्हशी बैल असतात ना, त्यांना आजच्या दिवशी औक्षण केलं जातं आणि त्यांना घासमुटका देखील खायला दिला जातो. आणि बघू शकता किती छान अशा म्हशी त्यांच्या शिंगांना गोंडे वगैरे लावून छान असं मोरपंख लावून सजवलेलं आहे. आणि छान अशी त्यांची गावातून रॅली देखील काढली होती. आणि त्यांना असं ना कातडी दाखवून ना असं खेळ करत होते सगळेजण. असं काही बघायला होतं, छानच होतं बघा. आम्ही छान असं एन्जॉय देखील केलं. काय बनवलंय सिद्धी? आज बनवलंय बघ चिकन करी, माशाचे सुके आणि चिकनची पुलाव. हा बघ, मस्त असा चिकन पुलाव बनवला. पुलाव तर खूपच छान दिसत होता. आणि आता बघा, आमचे अंगत पंगत जेवण्यासाठी बसलेले आहे. आम्ही ना सगळे असे एकत्र जेवायला बसतो, कोणीच एक एक करून बसत नाही. चला तर मी छान अशी बिर्याणी एन्जॉय करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.